लवकर घेऊन जातोस का? हा आमचा पीए खरंच पहिले चांगलाच माणूस होता, पण काय एसटीच्या निवडणुकीला उभा राहिला आणि तो पडला आणि त्याची बायको तिथून बाहेर निघून गेली. त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. नाहीतर तसा तो चांगलाच माणूस होता. बोल, तुझं कुठलं काम आहे ते? मला खरं म्हणजे खूपच महत्वाचं बोलायचं. बोल ना, इथे आपण दोघंच आहोत. बोल, काय बोलायचं ते बोल. हल्ले का पार आणि सिगारेट टाकू कोण विचारते की कोण विचारते तो पांढरेवाला की देवच पक्ष सोडला ना तुम्ही. अरे तो पक्ष सोडला ना त्याला धंदा करायचा आहे की नाही? अरे तो उदारी देवच नाही म्हणते मी. अरे आपण त्याची उदारी महिन्याच्या महिन्याला देत होतो ना. देत होते ना मी तुझ्याकडे देत होतो, तू त्याला नीट देत होता ना. देत होतो ना मी. त्याला म्हणलो होतो ना वर्षाची नाही तर मजातच म्हणलो ना मी. मी तुला महिन्याची उदारी देत होतो, तू त्याला वर्षाची का म्हणून सांगितलं? आम्ही कमी लेवलच्या माणसाला एक काम धड करत नाही. लवकर गाडी घेऊन आणि परत कशाला माझी डब्बी राहिली. चला आणि चला लवकर. हे काय करतोस तू? काय नाही कबाबाची डब्बी पाहता. गावठी आहे. मग उचल ना. अरे उचल ना त्याला. टप्पी टप्पी खेळून राहिला. डब्बी नाही ओपन ओपन. तुम्हाला वाढायची तुम्ही उचलून द्या. उचल आणि जा लवकर. आता मी तेच म्हणतो ना उचलतो ना. पाया पडणार नाही आता. पाया नाही पडत. आता शरीराला खोदा. मला कार्टूनच आहे. काय बऱ्याच दिवसापासून त्या माणसाने आपल्याकडे काम केलं, बराच योगदान आहे त्या माणसाचं, म्हणून हे सर्व मी सहन करतो आहे. नाहीतर याला केव्हाच बाहेर फेकलं. एखादं स्त्रीकडे एवढं वाटतंच मी बघायचं असतं का? ते काय आहे, त्याची बायको गेली आहे त्याच्यापासून, तर तो थोडा वेळसर पद्धतीने वागतो. मनस्ताप होतो अशी पिये शोधायची. मलाही माहिती असो तो तुमचा विषय आहे. जे काम महत्वाचं आहे ते हा, बोलायचं. ते मी इन्स्पेक्टर शिवमला ओळखत आहे. नाही, आय एम द शिवकुमार टायगर, माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. नॉट इन शिवम टेंबूर नाही. आणि मी त्याला प्रपोज सुद्धा केलं होतं. ते मी लग्नाचं सुद्धा प्रपोजल त्याच्या समोर मांडलं होतं, पण त्याने माझ्या प्रेमाला ठुकरवलं. त्यांनी माझ्या लग्नाच्या प्रपोजलला नकार दिला आणि या ललिताला नकार ऐकण्याची सवय नाही. बस मला आता त्याचा फक्त बदला घ्यायचा, माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा. आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. माझी साथ कशाला हवी आहे? तसाही तुझा भाऊ सुपारी पिल्ला. त्याला सांगायचा आणि वाजव टाकायचा त्याचा गेम. प्लेट बढिया आहे ना.
मला शुभमला मारायचं नाही, कारण खरंच मला त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. पण असं आहे की शुभमला एवढं नाईलाज करायचंय की तो येणार, माझ्या पायाखाली डोकं ठेवणार आणि माझ्या समोर लग्नाची भीक मागणार. तेव्हाच या ललिताच्या मनाला शांती मिळणार. बस हेच करायचं आहे मला. आणि हा एवढं सगळं करण्यासाठी कितीही किंमत लागू द्या, मी मोजायला तयार आहे. म्हणजे त्यासाठी तू कुठलीही किंमत मोजायला तयार. कुठलीही का? हे बघ, वेळ आली की शब्द बदलावायचा नाही. काय आमदार साहेब, तुम्ही माझ्यावरती संशय करताय? अहो, शब्दावरती ठाम असते मी ललिता. हो, हे बघ, तुला माहित आहे की दुनिया कशी आहे. एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय चालत नाही. मी तुमचं काम करेल, तुम्ही माझं काम कराल, असंच चालतंय ना. एकमेकाच्या सहकार्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. हा, बरोबर आहे. पण साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आणि मी नाही म्हटलं तरी सर्वसामान्य मुलगी, मग मी काही काम करू शकते? तेच तर आहे की तुझ्याकडे खूप काही आहे देण्यासारखं नाही. अगं, या जगातली कुठलीही किंमत तुला मिळेल अशी एक मौल्यवान वस्तू आहे तुझ्याकडे, नाही? तर त्यासाठी तुला माझी एक रात्र रंगीन करावी लागेल. साहेब, हे काय बोलताय तुम्ही? हो, मी तुमच्या मित्राची बहीण आहे. अगं, मित्राची बहीण आहे, पण माझी बहीण नाहीच ना. हे कसं शक्य आहे? माझ्या भावाला कळलं तर? हे आमदाराचं घर आहे, भोकळे साहेबांचं घर आहे. इथली कुठलीही एकही गोष्ट बाहेर जात नाही, दबवल्या जाते. हे बघ, तुला शुभमशी लग्न करायचं ना,